आपल्याबरोबर आता शेतकरी आहेत. हां नमस्कार काका. नमस्कार. नाव कसं तुमचं? बाळासाहेब हरी केळुसकर. केळुसकर. गाव कुठलं? शेळोली. शेवली. हे तुमचं ट्रेलर आहे ना? हां पॉवर ट्रेलर आहे. हां मग तुमची बैलजोडी नाही? बैलजोडी नाही. बैलजोडी कसं होतं आता, बैलजोडी आता म्हणजे आता लोकांना पिंडी वैरण आणायला किंवा ह्याला आता पहिल्या की ताकद नाही लोकांना. त्यामुळे लोकांनी सगळ्या हे बैलजोड्या बंद केल्यात. आणि आता हे पॉवर ट्रेलरवर सगळा व्यवसाय चाललाय. बैलाचा आणि याच्यात काय फरक आहे वाटतं तुम्हाला? काय बैलांना काय बारमाही तुम्हाला लागवड द्यावं लागते. काम असलं नसलं तर त्यांना वैरण हे घालावं लागते नाही. हे कसं दारात उभा राहिलं तर ह्याला काय आपलं काय हे नाही ना खर्च त्याचा. कामापुरता वापरला, नेऊन लावला दारात की मोकळा झाला. तर तुमच्या गावात आता बैलांची संख्या किती आहे? बैला आता आमच्या खचून 3 जोड्या आहेत बघा. पहिल्या 40 ते 50 जोड्या होता. आता 3 जोड्या. 40 ते 50 जोड्या म्हणजे किती? 5 दुने 10 म्हणजे 100. होय 100 बैल होती. 100 बैल होती तुमच्या गावात. काही लोकांची म्हशीची अवती होती. ती सगळ्यांनी आता बंद केली. का बंद केली? अहो हेच की आता काय त्याचं पैशाचं उत्पन्न म्हणजे पोरं कामाला बाहेर आहेत. आरून आता घरात म्हातारी त्यांना आता वयाच्या मानाने झेपत नाही. त्यामुळे आता तिने सगळं बंद केलं शेती व्यवसाय. मग आता मुलं करत नाही शेती? मुलं आता पुण्या मुंबईत येऊन शेतीसाठी करतील. इथे मिळणार शेतीनं उत्पन्न किती आणि त्यांचा महिन्याचा पगार सगळं विकत घेतलं म्हणतात परवडते आम्हाला ते. विकत घेतलं परवडतं. खरं तर तुम्ही पिकवल्याशिवाय विकणार कसं? हाय ते मग आता राबतात ना शेती आमची. नाही खरं शेतकऱ्यांना आमच्या शेती प्रत्येकाला कशी थोडी थोडी आहे शेती. ज्यांच्याकडे हाय त्याच्याकडे भरपूर आहे, नाही त्याच्याकडे काही नाही. त्यामुळे कसं झालंय, लोक आपली हाय तेवढी घरची धामानाचं उत्पन्न आपल्या घरच्या बेजमीपुरतं करतात लोक. वर्षाच्या आपल्याला पूर्वी एवढे धान्य करतात. तुमची मुलं काय करतात? आमचा नाही. आमचा मुलगा आता आमचा एक एक्सपायर झाला आणि एक मुलगीचं लग्न झालंय. बरोबर. खरं शेतकऱ्याने पिकवल्याशिवाय विकणार काय? व्यापारी आता व्यापारी आहेत, मिळून पिकवणारे आहेत. व्यापारी पण पिकवतात? व्यापारी नाही, शेतकरी तेवढं आपल्या गरजेपुरतं ठेवतात, बाकीचं विकतात ना. असं आहे. बरोबर. ते आता बैलांची संख्या कमी झाली आणि बैलांची पण नांगरणी, बैल जोड्या वगैरे आता या पॉवर विडरने घेतली बघा. पॉवर विडर आणि पॉवर ट्रॅक्टर. ट्रेलर आणि ट्रॅक्टर. होय. त्यामुळे आता कसं, आणि याला बघा आता कामावर तो वापरला, निघून लावला दारात की हे झालं. जनावरांनी कायम आपली लागवड द्यायला पाहिजे, वैरण घालायला पाहिजे. बरोबर. म्हणजे असं झाले आता सगळे. तो त्रास होतो म्हणा किंवा कष्ट घ्यावे लागतात. आमच्याकडे सगळे डोंगराळ भाग असल्यामुळे का नाही, शेती हा चढ उतार असल्यामुळे ही पॉवर ट्रेलर किंवा ह्याची शेती हे होत नाही आपल्याला. आणि तुमच्या त्या राहणार कसं प्लेन राहणार असलं, त्यामुळे तिकडे शेती कशी मशिनरी मोठ्या हे असल्यामुळे आता आंध्रात म्हणा, ह्याच्यात म्हणा, ती सगळं मशिनरीवर चाललंय ना आता. आपल्याकडे डोंगर भाग असल्यामुळे एवढं हे नाही. डोंगर भाग असल्यामुळं शेती पाण्याची वावली शेती आता ती परवडत नाही. आता खतागणं आणि ह्या माणसांची मजुरी हे याच्यानं आता शेती परवडत नाही. आता सेंद्रिय शेती का करत नाही? सेंद्रिय शेती कुठं आता काय सेंद्रिय शेती नाही शेती आपल्या कोण करत? कोण नाही करत. सेंद्रिय शेती फायद्याची आहे. हाय फायदा म्हणतात, कारण कोण करते त्याला वेळेत हे करावं लागते ना सगळं सेंद्रिय. बरोबर. तुमचं वय किती? माझं आता 60 वय. 60 वय. म्हणजे तुम्ही पूर्वी काय करत होता? पूर्वी मी म्हणजे असंच हे शेती व्यवसायाने मी रोलर ऑपरेटर म्हणून काम करतो. तुमची शेती किती आहे? आमची नाही, एकरभर आहे. माळरान असा आहे, एकरभर आहे शेती. मग काय आहे मग शेतात? त्याच्यात काय आता गवत पड आहे, थोडं भाताला असते पावसाळ्या जीवावलं, बाकी काय नाही आमची शेती. म्हणजे आता बैलांची संख्या जशी कमी झाली, शेतकऱ्यांची संख्या कमी झाली असं म्हणायचं आहे तुम्हाला? शेती आता पोरं आता बघा आमच्या इथे वयस्कर माणसं तेवढी गावात आहेत शेती करणारी. पूर्वी म्हणजे मागची आता ही पिढी, पुढची पिढी सगळी आता बाहेरच आहे. त्यामुळे आता शेतीकडे कोणी येत नाहीत आपल्याकडे. तर शेतीसाठी दरमहा किंवा एक केंद्र सरकारचं, राज्य सरकारचं काय आपल्याकडे काय नाही. केंद्र सरकार काय नुसतं अपवादी आहे. केंद्र सरकार जमा होत नाहीत का ते अनुदान म्हणा किंवा काही नाही अनुदान? 3 महिन्याला जमा होत नाही. काय बा अनुभव कसलं का आता तुमचं ते PM किसानचं किंवा याचं मोदीचे पैसे कुठे अजून ते हप्ते कुठे जमा व्हायला नाहीत. म्हणजे कधी जमा झाले? केव्हा झाला? माझं ते बंदच आहे. माझं ते हे झाल्यामुळं लोकांना बाकीच्या मिळतात मिळतात अजून. ते आता कुणाचं आल्यात कुणाचं नाही असं झालंय. आणि ते 6,000 काय बघते. सरकारतर्फे चांगली मदत सुरू आहे. बरं, अनेकांना मिळाली आहे मदत. तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करा. तुम्हाला इथे बँकेचं काय खात्याचं वगैरे असेल ते चौकशी करा. नावात बदल असल्यामुळे बंद झाले. तुम्हालाही मिळाली असणार. त्यामुळे बँकेत विचारा, कारण सरकार
शेतीसाठी खूप सहकार्य करते. काही नाही शेतीसाठी आता तुम्हाला मग असं म्हणायचं आहे, आता हे तुमचं नुकसान, आता ओला दुष्काळ, आता पाऊस आता 15 कंटिन्यू आहे, अजून पेरण्या करायच्या लोकांच्या घाती नाहीत, रानाच नाही आता नांगरडीला. आता आमची सर्व पेरायचं आहे, आता चालला म्हणताना घरला घेऊन निघालो. पीक विमा पण आहे ना, पीक विमा काही इकडे कोणाला ते मिळतच नाही हो, कुठं पीक विमा काय. इथं आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्रात काही नाही, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात पीक विमा बरेच जणांना मिळाले ना. चाललंय सगळं त्या विदर्भ आणि मराठवाड्यावर चाललंय सगळं पीक विमा आणि हे सगळे. तुमचं मुख्यमंत्री तिकडला सगळी तिकडली जाईल. मग आता पश्चिम महाराष्ट्रात काय आहे. मग तुमचे आमदार कोण आता आंबेडकर साहेब आहेत, साहेब मग त्यांना सांगितलं नाही तुम्ही? कोण सांगते कसं जाते कोणाकडे, आणि पुराकडे कोण आम्ही जास्त हे करत नाही. हे आता मी सोशल मीडियावर टाकणार ना. टाका तुम्ही, त्यामुळे टाका तुम्ही. आता आम्ही खरं आहे ते बोलतोय. बरोबर. लबाड काय आता, त्या लबाडी काय सांगा. नाही म्हणजे तुम्हाला खरोखर मिळत नाही काही मदत म्हणा किंवा काही नाही आम्हाला तरी. आता पण आमची शेती थोडी असल्यामुळे आम्ही दुसऱ्याची करतोय. आता गेले मागच्या वेळा बघा, ह्या महापुरात आमचं गेलं, आम्ही लावलं शेती दुसऱ्याची, ते 7-12 त्यांच्या नावात गेला, ते 7-12 ते मिळणार. आम्हाला काय मिळणार सांगा भाऊ, आम्ही शेतकरी राबून मरणार. मग तुम्ही कुठे म्हणजे तुमच्या शेतीला? आमची शेती नाही हो, आमची शेती अशी तुमची शेती. मग तुमची शेती नाही तर तुम्हाला कसं मिळणार? शेती आहे कारण आम्ही दुसऱ्या रान करतो ना. आता हे तर रान मी दुसऱ्याच केलेलं आहे. दुसऱ्याचं केलंय. त्या शेतकऱ्यांना आपल्याला मिळालं म्हटलं, आम्हाला त्याचा नाही ते त्यांनाच मिळणार, द्यायला पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे. नुकसान कोणा झालं, राबणाऱ्याच झाले. मग ते तो जो कोण तुमचा शेतकरी आहे ना, तो कोण दिलेला आहे, कोण देत नाहीत, त्याने द्यायला पाहिजे तुम्हाला. नाही देत. त्यामध्ये सरकारची चुकी नाही ना. सरकारी चुकी करत कुठं. आता मागच्या वेळेला मिळालं किती, गुंट्याला किती 50 रुपये मिळाले. काय परवडते 50 रुपये मिळाले गुंट्याला? होय की. आता मागच्या वेळेला महापुरात 19ला गेला बा महापुरात, ते ज्याच्या नाव 7-12 त्याला मिळालं, त्यानं काय राबणारला काय दिलं? काही नाही. बरोबर, असं आहे हो सगळं. बरोबर. आता हे ट्रेलर तुम्ही आता घेऊन आता कुठे जाणार? शेतात? नाही, आता घरी नेऊन लावालो. पावसानं काय चालत नाही. पावसात चालत नाही? चालत नाही. खरं बैल चालतो, बैल चालतात, नांगड चालते, बैल चालतात. मग बैल चांगली की ट्रेलर चांगला? अडचणीला बैल चांगली, पण आता बैल सांभाळायला ताकद नाही लोकांच्याकडे. लोकांकडे ताकद आणायला किंवा ह्याला वजो वाढायला आता लोकांकडे ताकद. बैल पाळलं तर त्याचे कष्ट आहेत, कष्ट आहे, मेहनत आहे. त्याला लागवड आली. आता जर काम नसलं तर त्याला वैरण घाला पाहिजे का नको? घाला लागते ना. असं आहे सगळं. हे कसं आता काम नाही, दारात येऊन लावला कवाच काम. पावसात चालत नाही म्हणत ना तुम्ही? पावसात चालत नाही ना. ह्याला आता रोपत चालतंय की चिखलात. आम्हाला आता हे लोखंड चाक जोडली का नाही, चिखल करायला. हा बैल कोणाचा तुमच्या गावातला? आमच्याली नव्हती, कुठं आणलं? दुसऱ्या गावातला. दुसऱ्या गावात. कुठून आणला? कुठून आणला मला? कुठे नेत आहे? कुठे नेत आहे? पळवा आणलाय? स्पर्धा? स्पर्धा रे? वरती गेलं शेतात. स्पर्धा करताय? पळवा आणला. पळवायला? तुमचं का कुठलं साहेब? धन्यवाद, तुम्ही आमच्या बरोबर संवाद साधला. होय, थँक्यू. थँक्यू, नमस्कार.